नमस्कार. आज आपण स्पेशल मसाला बनवून सोयाबीनची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सोयाबीन भिजत घालायची आहे. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण मीठ घालूया. त्यानंतर यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायची आहेत आणि चमच्याने एकदा ढवळून यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटसाठी याला भिजत ठेवायचं आहे. सोयाबीन भिजतंय तोपर्यंत आपण वाटण तयार करूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घातला आहे. आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये कांदा घालूया. कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये लसूण, आलं, दालचिनी, 2 काळी मिरी आणि 1 लवंग हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कट केलेला टोमॅटो आणि 4 ते 5 मी काजू घेतले आहेत ते यामध्ये घालूया. आता आपण 2 ते 3 मिनिटसाठी मीडियम फ्लेमवर याला व्यवस्थित परतून घेऊ. तर इथे कांदा टोमॅटो भाजला आहे. हे थोडं थंड झालं की याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे आपली भाजीसाठी ग्रेव्ही बनवून तयार आहे. आता आपण सोयाबीन चेक करूया. 15 ते 20 मिनिट नंतर सोयाबीन व्यवस्थित भिजले आहेत. आता आपण यामधलं अशा प्रकारे हातामध्ये सोयाबीन घेऊन पाणी गाळून घेऊया. आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊ. आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ग्रेव्ही घालूया. ही ग्रेव्ही आपल्याला थोडा वेळ 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया. यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर आणि मीठ हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ग्रेव्हीला साईडने तेल सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचे आहेत. हे सोयाबीन आपण 2 ते 3 मिनिट स्लो फ्लेमवर परतून घेऊ. सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं नाही आहे आणि झाकण ठेवून याला 2 मिनिटे शिजवून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी घालूया. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तुम्हाला जर जास्त पातळ ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचा वापर जास्त करा. मी इथे जास्त पाणी वापरत नाही आहे. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटसाठी शिजवून घेऊया. तर 5 मिनिटानंतर भाजी व्यवस्थित शिजली आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ. तर अशा प्रकारे भरपूर प्रोटीनयुक्त सोयाबीनची भाजी तयार आहे. तुम्ही जर या प्रकारे कधी भाजी बनवली नसेल तर नक्की बनवा. खूप टेस्टी बनते. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया.
रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.